नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळपूर येथे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणानं पुन्हा एकदा जोर धरलाय. ढवळपुरीचे कामगार तलाठी श्री लोंढे यांनी अवैध माती वाहतूक करणारी वाहने आणि जेसीबी कारवाई न करता सोडून दिल्याचा गंभीर आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार अवैध उत्खननातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर माती माफियाशी संगनमताचे आरोप करण्यात आलेले आहे. या प्रकरणात 20 दिवसात कारवाई नाही झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अरुण रोडे यांनी दिलाय. पारनेर तालुक्यातील ढोळपुरी या भागातील तहसील कार्यालय पारनेर यांच्या अंतर्गत असणारे कामगार तलाठी लोंढे भाऊसाहेब यांनी दिनांक 20/4/26 रोजी जो जांभळी ते ढोळपुरी हा जो रोड आहे, या रोडवर गट नंबर 854 मध्ये अवैध गौण खनिज होत असल्याबाबत संबंधित ठिकाणी जाऊन ती वाहनं पारनेर तहसील कार्यालयाला जमा न करता आर्थिक तडजोड करून जवळजवळ समोरच्या व्यक्तीकडून त्यांनी 2 लाख रुपये घेऊन ती वाहने आहे त्या ठिकाणी सोडली. महाशयांनी तेवढ्यावरच भागले नाही, त्याबाबत तक्रार सुद्धा करण्यात आली. तर त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी सुद्धा एक माती वाहतुकीचा एक छोटा टेम्पो त्यांनी पकडला होता. तेथेही त्याबाबत आर्थिक तडजोड करून ती वाहनं सोडून दिले. अशा बेजबाबदार कर्तव्यात कसूर करणाऱ्या व्यक्तीवर महसूल अधिनियम व सेवा शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत आम्ही जे आपले राज्याचे महसूल मंत्री आहेत यांनी एक राज्यस्तरीय अनेक विभागीय स्तरीय दक्षता पथक नेमलेले आहे. ज्या ठिकाणी अवैध गौण खनिज बाबत ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या तक्रारीवर कारवाई करण्याबाबत ती पथकं नेमलेली आहेत. त्या अप्पर आयुक्त महसूल दक्षता पथक नाशिक यांच्या मार्फत संबंधित अधिकाऱ्याची किंवा अधिकाऱ्याबाबत असणाऱ्या तक्रारीची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला सेवा शिस्त अपील अधिनियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करून त्याला कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावा. याबाबत तक्रार आम्ही 13/5/26 रोजी दिली होती. अद्यावतही संबंधित विभागाने कुठलीही कारवाई न केल्यामुळं आज आम्ही अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं दिनांक 25/5/26 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये उपोषणाला बसणार आहोत. संबंधित अधिकाऱ्यांनी या ढोळपुरी भागामध्ये अवैध गौण खनिजाबाबत असंख्य तक्रारी प्राप्त या जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक असेल, या ठिकाणी अनेक तक्रारी प्राप्त आहेत. संबंधित अधिकाऱ्यावर राजकीय व इतर अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधामुळे जाणीवपूर्वक संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकली नाही. पण याबाबतचं CCTV फुटेज संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही निस्तेच बोलवचन किंवा निस्तेच फक्त आरोप करत नाहीये, तर संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात केलेल्या कसूरीबाबत संबंधित CCTV फुटेज या मीडिया माध्यमातून संबंधित फोटोज संबंधित विभागाला दिलेले आहेत. तरीही जाणीवपूर्वक जर कारवाई करत नसेल तर संबंधित येणारे जे उपोषण आहे, उपोषण करूनही कारवाई झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई होण्यासाठी न्याय देवतेचा सहारा घ्यावा लागेल. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.